आपण याच्यामध्ये अनेक आपल्याला उदाहरणानं या गोष्टी सिद्ध करता येईल की प्रशासन लोकाभिमुख करायचं म्हणजे काय, लोकाभिमुख प्रशासन असणं म्हणजे काय. तर याबाबत आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येईल की जर तुमच्या प्रशासनामध्ये तुमच्यावर लोकांचा विश्वास असेल, तुमची इमेज जर चांगली असेल, तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काम करताना फार सोयीस्कर होते. प्रशासनामध्ये तुम्हाला आपण प्रशिक्षण कशासाठी घेतो? प्रशिक्षणाचा उद्देश काय? की आपली कार्यक्षमता वाढवणे. प्रशासनामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर ज्ञानवृद्धी करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला कौशल्यवृद्धी करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला अपघात टाळायचा असेल तर तो आपण आपल्या प्रशिक्षणामुळे आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर आपली गुणवत्ता वाढवायची असेल, गुणवत्ता वाढवायची असेल तर प्रशिक्षणामुळे आपण ती गुणवत्ता वाढवू शकतो. आणि आपल्याला प्रशासन चांगलं जर लोकाभिमुख करायचं असेल तर काय करायचं असते आपल्याला? शेवटी आपल्या ज्या सेवा आहे, हा आपल्या सेवा सुलभ पद्धतीने लोकांना द्यायच्या आहे, जलद गतीने लोकांना सेवा द्यायची आहे. आणि या पद्धतीने जर आपण सेवा दिलं तर लोकांना लोकाभिमुख प्रशासन होईल किंवा प्रतिसादात्मक प्रशासन ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला जर उदाहरण याचं द्यायचं असेल, प्रतिसादात्मक प्रशासन म्हणजे काय? प्रतिसादात्मक प्रशासन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की सरकारने पहिल्यांदा एक स्वच्छतेच्या संबंधामध्ये एक कार्यक्रम जाहीर केला होता. तो पहिला कार्यक्रम जो जाहीर केला होता तो 1986 साली सुरू केला होता. जसा आपण कुटुंब कल्याण कार्यक्रम हा 70-72च्या कालावधीमध्ये तो सुरू झाला आणि तो सुरू झाल्यानंतर त्याची लोकांमध्ये अवेअरनेस यासाठी जवळजवळ 40 वर्ष गेले. 35-40 वर्ष त्याचा कालावधी गेला. तेव्हा कुठं लोकांना समजायला लागलं की आपण कुठलाही बदल लवकर होत नाही, लोकांच्या मनामध्ये तो बिंबवण्यासाठी बराच कालावधी जातो. तसंच हा कालावधी स्वच्छतेच्या संबंधामध्ये गेला आपला. पहिलं स्वच्छतेचं अभियान केंद्र सरकारनं 1986 मध्ये सुरू झालं आणि तो कार्यक्रम राबवण्याचं सरकारनं ठरवलं. त्याच्यामध्ये सरकारचे उद्दिष्ट काय? ते 2 प्रकारचे उद्दिष्ट होतं. पहिले उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागाचं जीवनमान उंचावणे आणि दुसरं उद्दिष्ट होतं की महिलांमध्ये प्रायव्हसी निर्माण करणे, त्याची डिग्निटी वाढवणे. हे दोन उद्देश घेऊन सरकारने हा कार्यक्रम सुरू केला. आणि सरकारला हे माहीत होतं की त्यावेळी जेव्हा 1991चा जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे शौचालय होते, हे शौचालयाची टक्केवारी फक्त 6% शौचालय होते त्यावेळेस. आणि म्हणून पहिल्यांदा सरकारने ठरवलं की पहिले आपण लोकांना प्रत्येक घरी टॉयलेट बांधून देऊ आणि ते पहिल्यांदा BPLचे जे लोक आहेत त्या लोकांच्या घरी टॉयलेट बांधून देऊ असं सरकारने ठरवलं. कारण स्वच्छतेमुळे काय होते की माणसाचे जीवनमान उंचवते, वैयक्तिक आरोग्य चांगलं राहू शकते आणि त्या आरोग्यामुळे अनेक गोष्टी आपण साध्य करू शकतो, आपलं जीवनमान उंचवते असं सरकारला वाटलं. आणि म्हणून सरकारने पहिल्यांदा काय केलं तर तुमचा टॉयलेट बांधून देण्याचा कार्यक्रम सरकारने घेतला. म्हणजे प्रतिसादात्मक प्रशासनाचं आपण उदाहरण सांगत आहोत तुम्हाला की प्रतिसादात्मक प्रशासन म्हणजे काय. तर पहिल्यांदा टॉयलेट बांधून द्यायचं ठरवलं आणि त्यावेळेस टॉयलेटची किंमत होती फक्त 500 रुपये. याच्यामध्ये सोपा संडास बांधून द्यायचा होता आपल्याला. म्हणजे 2 गड्डे करायचे होते आपल्याला, 2 टाके बांधायचे होते आणि प्लीनपर्यंतचे काम आपल्याला टॉयलेट सीट बसवून म्हणजे प्लीनपर्यंतचे काम फक्त आपल्याला त्या 500 रुपयामध्ये करून घ्यायचं होतं. आणि सरकारने मग प्रत्येक BPLच्या वाल्यांच्या घरी हे टॉयलेट बांधून दिले. टॉयलेट बांधून दिल्यानंतर मात्र त्यापैकी बऱ्याच लोकांनी ते टॉयलेट वापरले नाही आणि सरकारचा तो कार्यक्रम म्हणावा तसा काही यशस्वी झाला नाही. सरकारच्या लक्षात आले आपण टॉयलेट तर बांधून दिले परंतु लोक वापरत नाही, कारण लोकांना ते काही तशी बाहेरच जाण्याची सवय असल्यामुळे लोक त्या टॉयलेटचा वापर करत नव्हते. कारण काय झालं की त्यांचे आयशी करण्यात आलेली नव्हती. आयशी म्हणजे काय
अवेअरनेस त्यांच्यामध्ये आयसीद्वारे करण्यात आलेला नव्हतं. आयसी म्हणजे इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन. या गोष्टी जर पहिलेच आपण केल्या असत्या तर लोकांमध्ये अवेअरनेस आलं असतं आणि लोकांनी ते निश्चितपणे तो टॉयलेट वापरला असता. परंतु ते टॉयलेट वापरल्या गेले नाही आणि तो कार्यक्रम म्हणावा तसा त्यावेळेस सक्सेस झाला नाही आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. म्हणजेच प्रतिसादात्मक जे प्रशासन म्हणतो आपण, प्रतिसादात्मक प्रशासन त्याला म्हणतो की प्रतिसाद न दिल्यामुळे तो कार्यक्रम म्हणावा तसा यशस्वी झाला नाही आणि यावरून त्यांनी धडा घेतला शासनाने सुद्धा आणि शासनाने मग नवा कार्यक्रम दिला की त्या कार्यक्रमामध्ये दुसरं जे नाव दिलं होतं त्याला की संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम. पहिला जो कार्यक्रम होता केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, सेंट्रल रूरल सॅनिटेशन प्रोग्राम नावाचा हा 1986 साली कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मग 1999 मध्ये जो दुसरा कार्यक्रम दिला तो कार्यक्रमाचं नाव दिलं संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम आणि मग सरकारने त्याच्यावर घटक असा ठरवले 7 घटकावर कार्य करण्याचं ठरवलं आणि मग गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याची ठरवलं आणि मग काय झालं की त्याच्यामध्ये जे 7 घटक होते त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, शुद्ध पाणी व शुद्ध व स्वच्छ पाणी, त्याच्यानंतर अन्नाची स्वच्छता, त्याच्यानंतर सार्वजनिक स्वच्छता, त्याच्यानंतर सांडपाणीचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर घनकचऱ्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर जे माणसाचे विष्ठेचं व्यवस्थापन, या सगळ्या 7 घटकावर जवळजवळ काम करण्याचं सरकारने ठरवलं आणि मग त्या दुसरा कार्यक्रम जो आहे त्याला संपूर्ण स्वच्छता नाव देऊन तो कार्यक्रम मग पुढे सुरू केला आणि या कार्यक्रमामध्ये मात्र सरकारने आयसी सुरू केली. सगळ्यांना स्वच्छतेवर प्रबोधन देण्याचं काम सुरू केलं. अनेक पद्धतीने मग आयसी करण्यात आली त्यांची आणि मग लोकांना समजलं की स्वच्छतेचं महत्त्व काय आहे आणि मग लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि मग तो जो प्रोग्राम आहे हा प्रतिसादात्मक झाला आणि मग तो लोकाभिमुख झाला. लोकांना भलं आपलं होईल, आपलं कल्याण होईल असं त्यांना जाणवायला लागलं आणि त्यालाच आपण म्हणतो की लोकाभिमुख कार्यक्रम. आणि नंतर मग त्या कार्यक्रमामध्ये लोकांनी खूप उत्साहानं भाग घेतला. अनेक ग्रामपंचायती, अनेक पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांनी उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि मग सरकारला वाटलं की लोक खूप उत्साहाने भाग घेतले, मग यांच्यासाठी आपण काहीतरी एक प्रोत्साहनात्मक बक्षीस ठेवलं पाहिजे, काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणून मग सरकारने जो तिसरा कार्यक्रम त्याच्यासाठी सुरू केला त्याला आपण एक बक्षिसाचं निर्मल ग्राम अभियान नावाचं एक अभियान त्यांनी सुरू केलं सरकारने आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या हस्ते अनेक ग्रामपंचायतींना बक्षिसं मिळण्यास सुरुवात झाली आणि अजून मग लोकांचा उत्साह वाढला. तर अशा पद्धतीने लोकाभिमुख प्रशासन म्हणतो तर लोकांच्या आवडीचं, लोकांचं भलं होईल असं जर आपण काम करायला लागलो तर मात्र मग आपण चांगलं लोकाभिमुख प्रशासन निर्माण करू शकतो. लोकांच्या आवडीचं काम जर करायला लागलो, लोकांचं भल्याचं काम करायला लागलो तर लोकाभिमुख प्रशासन आपण त्याला म्हणू शकू. तर आता तुम्हाला समजलं असेल की लोकाभिमुख प्रशासन म्हणजे काय, प्रशासन म्हणजे काय. तुम्हाला समजलं की ग्रामीण म्हणजे नागरिक आणि राज्य याच्यातला मतला दुवा म्हणजे प्रशासन आणि प्रशासनामध्ये कोण काम करतात, प्रशासनामध्ये अधिकारी काम करतात, कर्मचारी काम करतात आणि कर्मचारी जर चांगले असेल, कर्मचाऱ्यांची प्रतिमा जर चांगली असेल तर आपण चांगलं प्रशासन लोकांना देऊ शकतो. प्रशासनाची एक छबी निर्माण होते, प्रशासनाबद्दलचा एक जनमानसामध्ये त्याची प्रतिमा एक चांगली तयार होते. मग ती कार्यालयाची असो किंवा ती प्रशासनाची असते, जनमानसामध्ये एक चांगली प्रतिमा प्रशासनाची तयार होते आणि मग ते प्रशासन लोकाला आवडते. लोकसुद्धा मोठ्या, जसं आपण स्वच्छता कार्यक्रमामध्ये बघितलं की लोक स्वतःहून भाग घ्यायला लागले, गावच्या गाव पुढे आले, गावच्या गाव हागणदारी मुक्त झाले. हे कशाचं होतं काय की लोकालाच्या आवडीचं जर आपण काम दिलं, लोकाला ते आवडलं, प्रतिसादात्मक असलं तर लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात
आणि मग आपल्याला प्रशासनाला ते मदत करतात. म्हणून लोकाभिमुख प्रशासन असणं हे फार महत्त्वाचं आहे. लोकांच्या आवडीसाठी त्याच्या आवडीचे काम आपल्याला करायचे आहे आणि लोकाभिमुख आणि प्रशासन हे लोकाभिमुख झालं पाहिजे अशी आपण कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये तसा भाग घेतला पाहिजे आणि लोकांना लोकाभिमुख प्रशासन आपण दिलं पाहिजे. तरच प्रशासनाची प्रतिमा जनमानसामध्ये आपण उंचावू शकेल आणि सरकारने याच्यासाठी अनेक आयोग नेमलेले आहे. प्रशासकीय सुधारणा आयोग नेमले. अनेक 1951 पासूनचे जे काही प्रशासकीय आयोग नेमले, त्याच्यानंतर शासनाने अनेक शासन निर्णय केले. तर या सगळ्याचा आपण वाचन केलं पाहिजे. वाचल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही याची जाणीव असू द्या. आणि आपण या ठिकाणी आता आजचं सेशन संपवूया. कोणाला काही प्रश्न असेल, काही असेल तर तुम्ही 5 मिनिटात विचारू शकता. ठीक आहे, आपण या ठिकाणी हे सेशन संपवूया. धन्यवाद. आपण शांतपणाने आजचा क्लास अटेंड केला आणि असाच पुढे सुद्धा आपण सहभाग आपला राहील अशी मी आशा करतो. धन्यवाद.